हे सुंदर क्रोशियाचे तोरण गणपती सजावटीसाठी खूपच छान आहे। याच्या मागे लावलेल्या दिव्यांमुळे फुले आणखीनच तोरण लावायला खूप सोपे आणि पुन्हा वापरण्यासारखे आहे। नक्की वापरून पहा। धन्यवाद। नमस्कार, आपल्या सर्वांचे कृष्ण सखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आज आपण हे सुंदर डोअर हँगिंग बनवायला शिकणार आहोत। तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि हे सुंदर डोअर हँगिंग किंवा वॉल हँगिंग जे आपण गणपतीसाठी मागे जे डेकोरेशन म्हणून वापरतो त्यासाठी उपयोगात आणू शकतो किंवा आपला दाराच्या मधात पडदा म्हणून खूप सुंदर दिसणार आहे। तर तुम्ही हे शिकून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। आकाशी रंगाचा धागा घेत आहे आणि 3 mm क्रोशा हुक घेत आहे। इथे स्लिप नॉट करून एक चेन करायची, 1 2 3 अशा 8 चेन करून घ्यायचे आहे। 8 चेन झाल्यानंतर फर्स्ट चेन मध्ये याला स्लिप स्टिचने जोडायचं, म्हणजे हा एक असा सर्कल तयार झाला। त्यानंतर या सर्कल मध्ये पहिले 3 चेन करायच्या, 1 2 3। ह्या 3 चेन म्हणजे एक डबल क्रोशिया आणि आता याच्यानंतर पुन्हा एक डबल क्रोशिया। या सर्कल मध्येच 2 डबल क्रोशिया झाले, हा तिसरा। असे आपल्याला टोटल 15 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहे। म्हणजे हा 3 चेन पकडून 16 आणि 3 चेन सोडून 15। तर आपण हे असे 16 डबल क्रोशिया करून घेऊ। हे बघा 16 डबल क्रोशिया झाल्यात। मी आकाशीला रिप्लेस करून पिवळा घेतला कारण मला अशा प्रकारचं फूल बनवायचं आहे। तुम्ही अशा प्रकारचं पण बनवू शकता आणि तसाच धागा घेऊ शकता। 16 डबल क्रोशिया झाल्यानंतर थर्ड चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि इथे एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा। काय करण्यासाठी आकाशी रंग घेऊ, एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि कोणत्याही एका स्टिच मध्ये जोडायचं सिंगल क्रोशियाने आणि इथे 10 चेन्स करायच्या साध्या, 1 2 अशा प्रकारे 10 चेन झाल्यावर पहिल्या 2 स्किप करायच्या आणि थर्ड चेन मध्ये एक हाफ डबल क्रोशिया करायचा। त्यानंतरच्या नेक्स्ट चेन मध्ये पण एक हाफ डबल क्रोशिया, 2 हाफ डबल क्रोशिया झाले। त्यानंतरच्या चेन मध्ये 2 हाफ डबल क्रोशिया, 3 डबल क्रोशिया करायचे। त्यानंतर पुन्हा 2 नेक्स्ट चेन मध्ये हाफ डबल क्रोशिया, एक केला। त्यानंतर नेक्स्ट चेन मध्ये हाफ डबल क्रोशिया आणि लास्ट चेन मध्ये एक सिंगल क्रोशिया। अशी ही आपली एक पाकळी तयार झाली आहे। त्यानंतर इथे नेक्स्ट जो येलो कलरचा आहे स्टिच तिथे स्लिप स्टिचने जोडायचं। नेक्स्ट स्टिच मध्ये एक स्लिप स्टिच आणि इथे एकदा जोडल्यानंतर पुन्हा इथे 10 चेन करायच्या आणि ही जशी पाकळी केली आहे तशीच पाकळी करायची। असं प्रत्येक एका स्टिच मध्ये एक एक पाकळी करून घ्यायची आहे आणि टोटल 16 पेटल्स तयार करायचे आहे। हे बघा 16 पेटल्स करून झाले आहेत। कलरकडे लक्ष देऊ नका कारण मी सुरुवातीला दाखवलं तेव्हा वेगळ्या कलरने घेतलं होतं, पण मी नंतर दुसरं फुल करत आहे त्यामुळे हा कलर घेते। प्रोसेस सेमच आहे। तर 16 झाल्यानंतर जिथून सुरू केलं होतं तिथेच एक स्लिप स्टिच करायची आहे आणि आता ह्या पाकळ्या अशा वाकतात आहे तर त्या वाकू नये म्हणून काय करायचं, तसं या फुलाच्या वाकत नाही आहे त्यासाठी पहिले 5 स्टिचेस मध्ये स्लिप स्टिच करायचे। पाकळीच्या फर्स्ट पेटल आहे ही, 2 3 4 आणि 5 स्लिप स्टिच झाल्यानंतर इथे 3 चेन करायच्या आणि याच्या मागून जे नेक्स्ट पेटल आहे त्याच्या 4th स्टिच मध्ये 4th किंवा 5th स्टिच मध्ये स्लिप स्टिचने जोडायचं। बघा असा मागून एक सपोर्ट तयार होत आहे आणि हा स्ट्रेट राहत आहेत पेटल्स। पुन्हा तसंच करायचं, 3 चेन करायच्या
पेटलच्या 4th स्टिचमध्ये स्लीव स्टिचने जोडायचं. ह्या पाकळीला वर ठेवायचं. अशा सर्व पेटल्सला करून घ्यायचं आहे. असं पूर्ण पेटल्सला करून झाल्यानंतर इथे जिथून सुरू केलं तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आणि एक चेन करून धागा कट करून घ्यायचा. म्हणजे ह्या आपल्या पाकळ्या वाकणार नाही, स्ट्रेट राहतील. तर हे अशा प्रकारे सुंदर जरबेराचे फूल म्हणू शकता किंवा शेवंतीचे फूल आपले तयार झाले आहेत. असे आपल्याला ही फुले बनवून घ्यायची आहेत, पिवळी आणि आकाशी कलरची. त्यानंतर आता याची माळ कशी बनवायची ते आपण बघूया. माळ बनवायसाठी मी लोकरीचाच हा यान सुईमध्ये टाकून घेतला आहे. आता या फुलाच्या कोणत्याही एका पाकळीमध्ये आपल्याला हा धागा म्हणजे सुई टाकून थोडं खाली टाकून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा समोरून मागे न्यायची. अशा प्रकारे हे एक फूल आपलं या माळेत अटॅच झालं. त्यानंतर आपल्याला मोती टाकून घ्यायचे आहे. हे बघा, असे आपल्याकडे 6 mm मोती मी घेतले आहे. तर हे आता याच्यात टाकून घेऊ. 15 मोती आपण टाकून घेणार आहोत. असे मी 15 मोती टाकून घेते. हे बघा, 15 मोती या धाग्यात ओवून घेतले. आता आपल्याला पिवळ्या रंगाचं फूल याच्यात जोडायचं आहे. तर इथे एका पाकळीमध्ये मागून टाकायचं. इथे जिथे आपण साखळ्या केल्या आहे ना 3, त्यात टाकायचं. आणि इथे गाठ करून घ्यायची. त्यानंतर याच्याच अपोजिटला विरुद्ध दिशेला जी पाकळी आहे तिथे दुसरं जोडायचं. हे बघा, अशा प्रकारे हे सुद्धा फूल या माळेमध्ये ओवल्या गेलं. बघू शकता तुम्ही. हे बघा, किती छान माळ आपली ही बनत आहे. त्यानंतर पुन्हा 20 मोती टाकायचे आणि आकाशी रंगाचं फूल लावायचं. हे बघा, पुन्हा 15 मोती टाकून घेतले आहे. आणि आता आपल्याला पुन्हा इथे आकाशी रंगाचे फूल लावायचे, जसे आपण हे पिवळ्या रंगाचे लावले होते. खाली एक पाकळीला अटॅच करायचं, नंतर त्याच्याच विरुद्ध जी पाकळी आहे त्याला अटॅच करायचं. पाकळीला करू शकता किंवा ह्या ज्या 3 साखळ्या आहे, साखळ्यांचा वेढा आहे, त्यातही तुम्ही हा धागा जोडू शकता सुईच्या मदतीने. हे बघा, जो आपण सुईमध्ये टाकून घेतला आहे त्याच धाग्याने आपण इथे जोडत आहोत. साधं सिंपल जसे आपण बटन किंवा हुक लावतो तशाच प्रकारे इथे टाच करायचा एक आणि या फुलाला जोडून घ्यायचं. तुम्ही यामध्ये जितके लांब पाहिजे आहे तितके फुलं टाकू शकता. मी इथे फक्त 3 फुलांची माळ बनवत आहे. तुम्हाला जर लांबी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही 6-10 अशी फुलं टाकू शकता. हे बघा, इथे आपण ह्याला जोडलं. आता याच्याच विरुद्ध दिशेची जी पाकळी आहे तिथे आपण जोडून घेऊ धागा आणि त्यानंतर एक गाठ करून घेऊ. हे बघा, हे फूल जोडल्यानंतर पुन्हा 15 मोती टाकून घेतले. असे मी 3 फुलांची माळ बनवली आहे. तुम्ही अशीच आणखी फुले टाकून 10 फुलांची लांब माळ बनवू शकता. आणि या सगळ्या माळा बनवून घ्यायच्या आहेत. जसं आता एक दादाच्या साईजला लावायच्या असेल तर आपल्याला 10 ते 15 माळा बनवावं लागेल. आणि या सगळ्या माळा आता आपल्याला एका पट्टीला जोडायच्या आहे. तर आपण त्यासाठी पट्टी कशी बनवायची ते बघू. तुम्ही पट्टी सिंपलही बनवू शकता. साधी एक डबल क्रोशा, एक चेनची साखळी करायची
आणि त्यामध्ये डबल क्रोशिया करून पट्टी बनवायची किंवा अशी डिझायनर पट्टी बनवू शकता आणि मग याला या माळा लावू शकता. तर ही पट्टी कशी बनवायची ते आपण बघू आता. पट्टी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी पांढरा रंग घ्यायचा आहे आणि बॉर्डरसाठी हिरवा घ्यायचा आहे. पण आपण सुरुवातीला पांढरा रंग घेऊ. तर सर्वात पहिले एक स्लिप नॉट करून घ्यायची आहे आणि 14 चेन्स करायचे आहेत. यानंतर 2 3 4 5 अशा 14 चेन करून घेऊ. 14 चेन्स करून झाले आहे. आता पहिल्या 1 2 आणि ह्या तिसरी चेन स्किप करून 4th चेन मध्ये डबल क्रोशिया करायचा आहे. म्हणजे हे 2 डबल क्रोशिया झाले. आता तसंच नेक्स्ट चेन मध्ये एक डबल क्रोशिया करायचं. 3 डबल क्रोशिया झाले. असं पूर्ण ह्या उरलेल्या चेन मध्ये एक एक डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. तर हे टोटल 12 डबल क्रोशिया तयार होतील. हे 12 डबल क्रोशिया झाल्यावर दाखवते. 12 डबल क्रोशिया करून झाले आहे. यानंतर 3 चेन करायचे आहे. 1 2 3 आणि हे पलटवायचं, टर्न करायचं आणि याचा जो नेक्स्ट डबल क्रोशिया आहे पहिल्या रोचा त्याच्यावर एक डबल क्रोशिया करायचं. म्हणजे हे 2 डबल क्रोशिया झाले. आता पुन्हा 3 चेन करायच्या. 1 2 3 आणि हे खालचे 4 डबल क्रोशिया स्किप करायचे. 1 2 3 4 डबल क्रोशिया सोडल्यानंतर मधात जी गॅप आहे त्या गॅप मध्ये डबल क्रोशिया करायचा. गॅप मध्ये करायचा आहे, या स्टिचवर नाही करायचं आहे. परत याच गॅप मध्ये अजून डबल क्रोशिया करायचे. सेम गॅप मध्ये 3 डबल क्रोशिया करून झाले. त्यानंतर एक चेन करायची आणि पुन्हा याच गॅप मध्ये असेच 3 डबल क्रोशिया करायचे. म्हणजे एकूण 6 डबल क्रोशिया झाले आहेत आणि 3 नंतर एक चेनची गॅप घेतली आहे इथे. असं हे 6 डबल क्रोशियाचा एक ग्रुप बनला. मग परत 3 चेन करायच्या आणि याच्या 1 2 3 4 डबल क्रोशिया स्किप करून 5th डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया करायचा. इथे गॅप मध्ये नाही करायचंय, तर या स्टिच वर करायचे. म्हणजे जी अशी चेन दिसते आहे त्यावर गॅप मध्ये फक्त सेंटर मध्ये करायचं आहे. इथे हा एक डबल क्रोशिया, नंतर परत जिथे आपण 3 चेन घेतल्या होत्या सुरुवातीला त्याच्यावर एक डबल क्रोशिया. अशी ही आपली दुसरी रो तयार झाली. आता हीच रिपीट करायची आहे. तर 3 चेन करायच्या, टर्न करायचं, पहिल्या डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया, परत 3 चेन 1 2 3 आणि आता ही जी एक चेनची गॅप आहे त्या गॅप मध्ये 3 डबल क्रोशिया, सेम गॅप मध्ये 3 डबल क्रोशियाचे ग्रुप बनवायचे. 1 2 3 मग एक चेन करायची, सेम गॅप मध्ये परत 3 डबल क्रोशिया, 2 3. ह्या पूर्ण पट्टीसाठी हीच प्रोसेस रिपीट करायची आहे. 6 डबल क्रोशिया झालेत एकूण. मग 3 चेन आणि इथे
या 2 डबल क्रोशेवर 2 डबल क्रोशे स्टिचवर या अशी ही आपली तिसरी रो पूर्ण झाली आहे आणि एक डिझाईन पण दिसत आहे. आता यालाच कंटिन्यू करायचं आहे आणि तुम्हाला जितक्या लेंथची पट्टी बनवायची आहे तितक्या लेंथ पर्यंत ह्या डिझाईन करायच्या आहे. हे बघा, अशा प्रकारे मी ही पट्टी पूर्ण म्हणजे जितकी मला लांबी पाहिजे तितकी डिझाईन्स केल्या आहे आणि ही 36 इंचाची पट्टी बनवली आहे. इथे डबल क्रोशे झाल्यावर एक स्लिप स्टिच करून म्हणजे इथे डायरेक्टच सोडलं मी, एक नॉट करून पूर्ण केलं. आता आपल्याला याची बॉर्डर करायची आहे. हे बॉर्डर बनवायसाठी असा ग्रीन कलर घ्यायचा आहे, म्हणजे हा पॅरेट ग्रीन आहे, पोपटी रंग. तो इथे एका कॉर्नरच्या स्टिचमध्ये गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जोडायचा आहे. पहिले स्लिप नॉट करून घेतली होती, नंतर एक सिंगल क्रोशा करून जोडला. त्यानंतर 3 चेन करायच्या आणि इथे पिको स्टिच जसं करतो पण तसं इथून 3 चेन झाल्यावर हुक टाकायची इथून आणि सिंगल क्रोशा करायचा. इथे एक पायकॉट झाला. आता नेक्स्ट गॅप मध्ये एक डबल क्रोशा करायचा, 3 चेन 1 2 3 आणि इथे या खालून या डबल क्रोशाच्या खालून हुक टाकायची, इकडून हा धागा वर काढायचा आणि इथे एक सिंगल क्रोशा करायचा. परत तसंच पुढच्या गॅप मध्ये एक डबल क्रोशिया, 3 चेन 1 2 3. इथे पण ह्या गॅप मधून हुक टाकून म्हणजे या डबल क्रोशाच्या खालून हा धागा वरती काढायचा आणि इथे सिंगल क्रोशा करायचा. 3 झाले. पुढे पण असंच करायचं. असं हे पूर्ण पट्टीला बॉर्डर करायची आहे अशाच पद्धतीने. तशी बॉर्डर करून घेऊ. हे साईड पूर्ण झाली की अशी जेव्हा साईड येईल तेव्हा या प्रत्येक एका स्टिचवर एक सिंगल क्रोशा करायचा आणि या साईडनी पण अशी बॉर्डर करायची. अशा प्रकारे मी ही तोरणपट्टी बनवून घेतली आहे बॉर्डर करून. ही बघा, ही पट्टी बनवून झाली आहे. आता या पट्टीला ही जे आपण माळ बनवली ती जोडून घेऊ. तुम्हाला जेवढ्या लांबीची पट्टी पाहिजे आहे तेवढी बनवायची आहे. त्यानंतर इथे एक 4 ते 5 सेंटीमीटरचं इंचाचं अंतर सोडून ह्या सगळ्या माळा याला ह्या पट्टीला जोडून घ्यायच्या. मी इथे तुम्हाला एक माळ जोडून दाखवते. बाकी तुमच्या लांबीनुसार जेवढी पट्टी तुम्ही बनवली आहे त्या पट्टीला 5-5 इंचाचं अंतराने या सगळ्या माळा जोडून घ्यायच्या. जशी मी आता ही माळ जोडली आणि इथे हा धागा कट करून घ्यायचा सिंपल. आणि आपलं हे पूर्ण वॉल हँगिंग किंवा डोअर हँगिंग इथे तयार झालं आहे. बाकी प्रोसेस सेम आहे, त्यामुळे तुम्ही बाकी माळा जोडून घेऊ शकता. इथे तुम्ही 5-5 अंतर सोडायचं इंचाचं. अशा प्रकारे आपलं हे तोरण पण लावू शकता. जर आपण या फुलांमध्ये फक्त 3 फुले टाकले, नंतर 2 आणि नंतर 1 असं स्टेप बाय स्टेप तोरण बनवू शकता. किंवा आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे लांब पडदा किंवा डोअर हँगिंग किंवा वॉल हँगिंग बनवू शकता. छान हे हवेने असं हलणार तेव्हा खूप सुंदर वाटणार आहे. तुम्हाला जर असं वाटत आहे की हे उलट पडते, तर जेव्हा तुम्ही इथे दुसरी माळ लावणार आहे तिथे बघा, जसं आता ही इथे दुसरी माळ आहे, इथून सुरू झाली, तर ह्या फुलाला आणि ह्या फुलाला इथे जोडून घ्यायचं.
जसं इथे आता आपली समजा दुसरी माळ येत आहे, तर या फुलाला आणि या फुलाला मग हे सगळे फुलं जेव्हा जोडून राहील तेव्हा हे उलट पडणार नाही, पण तुमचं जे असं हवेने हलणार आहे आणि ते पण एक सुंदर दिसते, तर तसं हलणार नाही, मग एकदम पडद्यासारखं हे स्थिर राहील. तर तुम्ही तुमच्या इच्छेने कलात्मकता वापरून करू शकता. तुम्ही यात आणखी लीव्हसुद्धा ॲड करू शकता, पानं. माझ्या याच्या आधीच्या आणखी असंच एक डोअर हँगिंग बनवलं आहे, त्यात मी पाने कसे बनवायचे ते पण शिकवलं आहे. तर तुम्ही त्या व्हिडिओतून अजून क्रिएटिव्हिटी करू शकता आणि तुमची क्रिएटिव्हिटी मला बघायला आवडेल. तर तुम्ही बनवल्यानंतर मला नक्की फोटो सेंड करा इंस्टाग्रामवर किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर. तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही डिझाईन कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काही अडचण असेल तर विचारा, मी उत्तर देईल. आणि हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक पण करा.